केंद्र सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा अपेक्षित धोरणात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून मांडलेला असून त्यात कोणतीही लेख लाडकी योजना घोषणा करण्यात आलेली नाही असे मत चार्टर्ड अकाउंटंट श्रीनिवास वैद्य यांनी व्यक्त केले। केंद्र सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा अपेक्षित धोरणात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून मांडलेला असून त्यात कोणतीही लेख लाडकी घोषणा करण्यात आलेली नाही असे मत चार्टर्ड अकाउंटंट श्रीनिवास माधवराव वैद्य यांनी व्यक्त केले। पुढील 2 वर्षात कोणत्याही मोठ्या निवडणुका नसल्यामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना विशेष सवलती देणे, मतदारांना स्वप्ने दाखवणे किंवा जनतेला खुश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येत नाही। त्यामुळे हा अर्थसंकल्प अधिक वास्तववादी आणि भान ठेवून मांडलेला असल्याचं वैद्य यांनी सांगितलं। 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायदा 2025 लागू होणार असल्याने आयकराच्या दरांमध्ये किंवा कायद्यात मोठे बदल अपेक्षित नव्हतेच। मात्र नवीन कर प्रणालीमुळे कंपनी आयकरदात्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे असे त्यांनी स्पष्ट केले। आयकर विवरणपत्र भरताना चूक झाल्यास ती महागात पडू शकते, त्यामुळे करदात्यांनी अधिक जबाबदारीने विवरणपत्र भरावे असा सल्लाही त्यांनी दिला। 2026 आणि 2027 साली कोणत्याही निवडणुका नाही आहेत, त्यामुळे मतदारांना आश्वासन देणे, मध्यमवर्गीय करदात्यांना सवलत देणे आणि आम जनतेच्या काही सुखाच्या तरतुदी करणे या अर्थसंकल्पात अपेक्षित नव्हत्या। त्यामुळे आजचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे देशाच्या अर्थकारणाशी निगडीत आहे आणि त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे। 2 महत्त्वाच्या गोष्टी या अर्थसंकल्पात आहेत। एक म्हणजे आयकरदात्याने प्रचलित कायद्याअंतर्गत ज्या काही सवलती मागितलेल्या होत्या आणि ज्या उच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या होत्या त्या सगळ्या सवलती आजच्या अर्थसंकल्पामध्ये एका वाक्याच्या फटकाऱ्याने सगळ्या काढून घेतलेल्या आहेत, ते पण पूर्वलक्षी पद्धतीने। ही आयकरदात्यांशी केलेली भलावण आहे, त्यांच्यावरती केलेला अन्याय आहे। संसद श्रेष्ठ का कायदा श्रेष्ठ आणि हे ठरवणारी न्यायव्यवस्थेला काही स्थान आहे का नाही, हा या अर्थसंकल्पाने उपस्थित केलेला एक मोठा प्रश्न आहे। दुसरी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे फ्युचर ऑप्शन्स, स्टॉक मार्केटमध्ये जे काही व्यवहार चालतात त्याच्यावरती कराची वाढ केलेली आहे। ही एका दृष्टीने चांगली आहे, अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या हिताची आहे। आज रोजच्या रोज मार्केटमध्ये बसून जे बाजार खेळला जातो त्याला काही प्रमाणात आळा बसेल अशी ही तरतूद आहे। एकंदरीतच विचार केला तर आजचा अर्थसंकल्प हा चांगला आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा राजकीय वास आहे असं दिसत नाही आणि म्हणूनच त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि 2047 साली भारत पूर्णपणे स्वयंपूर्ण व्हावा या दृष्टीने केलेला अर्थसंकल्प आहे, आम्ही त्याचे स्वागत करतो। लघु व मध्यम उद्योगांसाठी इनव्हॉइस डिस्काउंटची करण्यात आलेली तरतूद ही मोठा दिलासा देणारी असून त्यामुळे उद्योगाच्या रोख प्रवाहाला चालना मिळेल असे वैद्य म्हणाले। शेअर बाजारातील फ्युचर्स व ऑप्शन्स व्यवहारांवर अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय योग्य असून त्यामुळे भांडवली बाजारातील अनावश्यक सूज कमी होण्यास मदत होईल। या निर्णयाचा अल्प, मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूकदारांवर फारसा परिणाम होणार नाही। सध्या भांडवली बाजारात काहीशी घसरण दिसत असली तरी ती तात्पुरती असून बाजार लवकरच सावरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। एकूणच हा अर्थसंकल्प अपेक्षेप्रमाणे संतुलित आणि वास्तववादी असल्याचं मत सीए श्रीनिवास वैद्य यांनी मांडले।